तेच आनंद लुटण्यासाठी आपण पाहतोय आपल्या या VIP डाईस वरती आदरणीय सन्मान्य हरिजी कडव त्यानंतर प्रदीपजी महात्रे अँड रवींद्र नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। क्वालिफायर राऊंडला सुरुवात। स्ट्राइक एंडला वैभव दुम, नॉन स्ट्राइक एंडला विकास भोईर हा बॅटर असेल। पहिलाच बॉल बेस्ट टाइम स्ट्रोक झाला, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये। चांगला प्रयत्न होता ऑफ साइडला परंतु चेंडू पडतोय। नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने। 2 धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे केतकी बॉईज खंडीपडा या संघाने। स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो म्हणजे वैभव धूम, त्याने हा फटका मात्र खेळला होता ऑफ साइडच्या दिशेने। चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडच्या दिशेने परंतु थोडासा अपुरा राहिला तिकडला क्षेत्ररक्षक आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला। गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने। यावेळेस सुंदर डिलिव्हरी, चेंडू पडत थोडंसं खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती झालेली आहे। निर्धाव चेंडूची नोंद जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा वर्सेस केतकी बॉईज खंडीपाडा असा मॅच मात्र चालू आहे। गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होईल। आता मात्र चांगला फटका, शॉट ऑन पोल, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर। सरळ 4 धावांसाठी चौकार। आणि या स्पर्धेकरता पाहिलं तर नचिरचं स्वर्गवासी जगन कडव यांच्या स्मरणार्थ कडव ब्रदर्स यांच्याकडून या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत। त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। यावेळेला चांगला फटका, शॉट ऑन पुल केला होता चेंडूला, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। अतुल सुरुंग याचा चेंडू आता मात्र जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी करतो। चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी करतोय आणि यशस्वी होतोय या चेंडूवरती। चेंडू जाईल मात्र निर्धाव जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही। चेंडू जाईल यावेळेला निर्धाव। चांगला चेंडूची नोंद, यावेळेला सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका, चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांकरिता षटकार। धन्यवाद डीजे। तर अगदी जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल चेंडू टाकला होता बॉलरने, त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला पुल करलेला आहे बॅटर वैभवाने। चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। सरळ 6 धावांकरिता षटकार। या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 वर पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 12, धावसंख्येचा वेग आणि जर पाहिलं तर वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे। अतिशय चांगला बॅटर आहे। मागील 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता हा बॅटर वैभव धूम असेल। स्ट्राइक एंडला गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू असेल। यावेळेला सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल व्ही शेप बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार।
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय क्वालिफायर राऊंड चालू आहे. सुरू असलेला मॅच केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडाचा मॅच मात्र चालू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 16 धावा बनवलेल्या आहेत केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने. आता मात्र पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. धीरज धिंडा हा गोलंदाज. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट चेंडूची हाताळणी करतो. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये. स्ट्राईक मात्र रोटेट केलेले आहे. वैभव याला स्ट्राईक मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय बॅटर विकास भोईर. या एका धावाने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा. या प्रकारची बॅटिंग जर केली तर नक्कीच भरपूर धावा बनवू शकतोय पहिल्या इनिंग मध्ये, तो म्हणजे बॅटिंग करणारा संघ. यावेळेला फुल टॉस बॉल. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटकेबाजी. धावसंख्येचा पाऊस पाडला जातोय. बॅटर वैभव याच्या बॅट मधून येणारा हा चौकार आपण पाहिला होता. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वैभव धोम इज फायर. आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न तो करतोय बॅटर वैभव धोम. त्याचा जर विचार केला तर तो आपण जर पाहिलं किती धावांवरती बॅटिंग करतोय, 20 धावांवरती बॅटिंग करत आहे. संघाच्या धावा झालेल्या 21 धावा आणि त्याच्या एकट्याच्या 20 धावा आहेत. गोलंदाज धीरज तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस ओव्हर पिच चेंडू. आता मात्र जर पाहिलं तर फटका तितका प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस जर पाहिलं तर रनआउटची संधी मात्र होती, परंतु संधी मात्र चुकली गेलेली आहे. एकच धाव मिळेल, जास्त काही या वेळेला मिळणार नाहीये. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडूची नोंद आणि काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज बाद. यस, पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. स्ट्राइक एंडला बॅटर जर पाहिलं तर धावत होता तो म्हणजे वैभव. तो बाद आहे किंवा सुखरूप पोचला गेलेला आहे यात आपण पाहणार आहोत. महेश कांबडी यांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. महेशजी कांबडी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यस, फलंदाज बाद आहे. वैभव धोम हा फलंदाज बाद होईल. धन्यवाद जे. वैभव बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर राज घटाळ स्ट्राइक एंडला असेल. राज स्ट्राइक एंडला. नॉन स्ट्राइक एंडला विकास भोईर. गोलंदाज धीरज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेला फुल टॉस बॉल. चेंडूला जर पाहिलं तर ऑन साईडला वळवलेला चेंडू जाईल मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाईल.
दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यस पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस बिमर चेंडू आहे किंवा फेअर डिलिव्हरी आहे आता आपण पाहणार आहोत. वेगवान चेंडूची हाताळणी केलेली आहे, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडूची पिचिंग कुठे झालेली आहे, कमरेच्या वर किंवा चेंडूची लँडिंग कुठे झालेली आहे आता आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तत्पूर्वी विनंती असेल महेशजी कांबळे यांना विनंती करतोय. या संघाचे ते नक्कीच माजी खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत. त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की सन्मानपूर्वक आपल्या या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. यस नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा कॉल मात्र आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एकंदरीत 24 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि स्ट्राईक एंडला बॅटर विकास भोईर असेल, त्याला मात्र फ्री हिटची संधी आहे. बायाचा किती धावा बनवतो या फ्री हिट वरती. विकास भोईर हा बॅटर स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज धीरज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेला सुंदर डिलिव्हरी, विकेट किपर चुकतोय. एकही धाव मात्र मिळणार नाहीये या फ्री हिट वरती. चेंडू जाईल मात्र निर्धाव चांगला कमबॅक केलेला आहे या बॉलरने या चेंडूवरती. धावसंख्या 24 वर अजून सुद्धा कायम आहे. गोलंदाज धीरज झेंडा चांगला बॉलर आहे या पेंढरीपाडा संघाचा. गोलंदाज धीरज. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला चेंडूला ऑन साइडला वळवला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड खराब आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होणार आहे की नाही, तर नाही होणार. दोन धावा मिळतील या फटक्यावर. या 2 धावाने संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेला दुसरा. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 बॉलमध्ये पाहायचं किती धावा बनवल्या जातील ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या माध्यमातून. केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडाचा मॅच मात्र चालू आहे. पाहायचं आहे कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल. आता आपण येणाऱ्या या 4 षटकामध्ये एकंदरीत पाहणार आहोत. या इनिंग मध्ये एक षटकाचा खेळ बाकी आहे. त्यानंतर पुढच्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तर नक्कीच आता पाहायचं कशा प्रकारे हा खेळ कोणत्या दिशेने वळेल आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज पाहायचा कोणता नवीन गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा पायचा कोणता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. किरण हा गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. धावसंख्या 26 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर राज खटाळ आहे. तो सुद्धा चांगला बॅटर आहे. चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे सकाळच्या सत्रापासून. आता मात्र षटकातील पहिला बॉल. किरण तयार. पहिलाच बॉल. चेंडू बॅटची एज. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. डी झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. 2 धावा डिक्लेअर मिळतील आणि चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. विकेट मात्र 1 डाऊन झालेली आहे. वैभव बाद झालेला आहे. आता मात्र त्याच्या जागेवरती जर पाहिलं तर विकास भोईर अँड राज घटाल हे 2 बॅटर आहेत. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल कारण त्याच्या संघाविरुद्ध टॉप 2 चा संघ आहे तो म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. या सीझन मध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये गोलंदाज किरण. षटकातील
पुढील चेंडू असेल. यालेलं चांगला पाहिलं तर चेंडू जाईल, मात्र निर्धाव. अगदी सुरेख चेंडूची हाताळणी करतोय, कोणत्या प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये बॅटर राजू याला. चेंडू जाईल हा निर्धाव. चांगला चेंडूची नोंद, चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज किरण, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. यावेळेस सव्वार पे चेंडू, चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. एकोणतीस वर पोचली गेलेली आहे धावसंख्या. गोलंदाज तयार किरण. यावेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे, ऑप्टमच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 30 वर पोचली गेलेली आहे. किरण तयार. फलंदाज विकाससाठी आता मात्र चांगला फटका. चेंडूला टोला होता, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही, पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही, रोजी शायनिंग मारत जाय. हा पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने धावसंख्या 36 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला बॅटर विकास भोईर याने. चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. धावसंख्या 36. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. षटकातील 5वा बॉल. किरण तयार. अजून एक चांगला फटका. ओव्हर पे चेंडूची हाताळली. चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. यावेळेला फुल टॉस बॉल. चेंडूला ड्राईव्ह करतो बॅक टू द बॉलर. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव ही कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 43 वरती पोहोचली गेलेली आहे. 1 गडी बाद 43 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेला 3रा. धावसंख्या 43 धावा झालेल्या आहेत आणि 44 धावांचं टार्गेट असेल. ठीक आहे, चला आता आपण नक्कीच ही मॅच झाल्यानंतर नक्कीच जर पाहिलं तर चला आता आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण सत्कार समारंभ करणार आहोत. सर्वप्रथम कोणता करायचा
यस विनंती असेल हॅलो 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 चेक आदरणीय सन्माननीय हरीशजी कळव यांना विनंती असेल आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आपला सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून हरीशजी कळव यांना विनंती असेल आपला शुभ सन्मान हा केला जाईल त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्वर्गवासी जगन कळव यांच्या स्मरणार्थ हरीश कळव यांच्या माध्यमातून कळव ब्रदर्स यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत या स्पर्धेकरता त्याबद्दल आपण त्यांचा सन्मान सत्कार करणार आहोत तर त्यांना विनंती असेल आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती असेल हरीशजी कळव यांना त्यांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडून जर पाहिलं तर स्वर्गवासी जगन कळव यांच्या स्मरणार्थ कळव ब्रदर्स यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत या स्पर्धेला स्पॉन्सर झालेले आहेत त्याबद्दल आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार सन्मान करणार आहोत विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक पैकी एक तन्मय बेडेकर यांना त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल तन्मय बेडेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आपल्या आलेल्या मान्यवरांचा जर पाहिलं तर नक्कीच जगन कळव साहेबांचं स्वागत आणि सत्कार केला जात आहे आपल्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह हरीश कळव यांच्या माध्यमातून जगन कळव यांच्या स्मरणार्थ या सन्मान चिन्ह प्राप्त झाल्या होत्या या स्पर्धेकरता त्यानंतर विनंती असेल प्रदीपजी मात्रे सरांना त्यांचा देखील स्वागत सन्मान सत्कार केला जाईल त्यानंतर रवींद्रजी नाईक साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आपला देखील सन्मान केला जाईल जय हनुमान मास्टर 40+ संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून भरपूर सहकार्य लाभले गेलेले आहे स्पर्धेकरता त्यानंतर महेश कांबडी यांना देखील विनंती आहे आपण देखील या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पंचांचा इशारा आलेला आहे दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाज किरण धूम षटकातील पहिला चेंडू असेल स्ट्राइक एंडला संजय असेल संजय झेंडा स्ट्राइक एंडला असेल यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने राज आहे त्या ठिकाणी चला स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे प्रदीपजी म्हात्रे त्यानंतर रवींद्रजी नाईक साहेबांचा त्यानंतर आपण पाहतोय महेशजी कांबळे यांचा स्वागत सत्कार सन्मान हा केला जात आहे निश्चित चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता त्याचा आपण स्वागत सत्कार करत आहोत महेशजी कांबळे अँड राज दयात यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय आपल्या आलेल्या मान्यवरांचं यावेळेस चांगला फटका चेंडू जाईल लॉंगॉनला चांगला क्षेत्ररक्षण फलंदाज होईल बाद मला पण राग नको अनुभव धन्यवाद डीजे तर आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे संजय झेंडा हा बाद झाला 2 धावा त्याने बनवल्या
आता मात्र तो झेल देऊन तंबूत परतोय. त्याच्या जागेवरती मिलिंद धिंडा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. गोलंदाज किरण धूम 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट प्राप्त करतोय. आता मात्र षटकातील पोलीस चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर दी विकेट सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला मिलिंद धिंडा असेल. यावेळेस ओव्हर पिच चेंडू. चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. वैभव आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण झाले वैभव मार्फत 1च धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 3 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. किरण धूम 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील चौथा चेंडू असेल. चौथा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज किरण. त्याच्या विरोधात बॅटर असेल स्ट्राईकिंगला अतुल सुरुंग आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट चेज लागून जाईल सरळ मिड ऑफला. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चांगला झेल मात्र पकडलेला आहे ते म्हणजे विकास भोईर याने. फलंदाज बाद. धन्यवाद अडवीजी. तर आता मात्र जर पाहिलं तर यावेळेस दुसरी विकेट डाऊन झालेली आहे. 2 गडी बाद झाले. एकंदरीत या पहिल्या 4 चेंडूमध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज किरण धूम चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट एकंदरीत प्राप्त करतोय या पहिल्या 4 चेंडूमध्ये. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. धीरज धिंडा असेल स्ट्राईक एंडला. डावकरा हाताचा बॅटर आहे. धीरज धिंडा स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज किरण धूम पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातील 5वा बॉल. धावसंख्या 3 धावा. शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चेंडूला पंच केलाय. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला झेल. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे मिलिंद धीरज धिंडा. बसा वाजवन चालीसलं नाचवन. कसा बसा वाजवन चालीसलं नाचवन. बिंदोडत वाजवन चालीसलं नाचवन. बिंदोडत वाजवन चालीसलं नाचवन. झालीस आता गालीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला. रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला. टाइम ओढा झाला. धावसंख्या 3 धावा. 3 गडी बाद झालेल्या आहेत. तर यावेळेस नवीन बॅटर कुमार धिंडा नवीनच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल कुमार. किरण धूम शेवटचा बॉल या षटकातील. आता मात्र चेंडूला फोर्स केला हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र कंप्लीट. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे कुमार. बॅक टू द पेव्हिलियन गॉन आणि हॅट्रिक मात्र कंप्लीट केलेले आहे बॉलर किरण धूम याने.
म्हणालीस काय ग भाजी चला धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटक हाताळलेल्या गोलंदाज किरण याने फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. 4 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. अगदी निर्णायक षटक हाताळलेला आहे गोलंदाज किरण याने. 3 धावा त्याने खर्च केल्या. 4 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. आता मात्र गोलंदाज वैभव धूम हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू असेल. यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली जर पाहिलं तर नक्कीच एकनाथ येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडासा मागे राहिला. आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने. रनआउटची संधी होती पाहिजे आहे. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन कवळे असतील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यांचा निर्णय पाहायचा काय येईल. नॉट आउट असा इशारा दिलेला आहे पंचांनी. बॅटर सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलेला आहे. या 2 धावा मिळतील. 2 धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5, गडी बाद झालेल्या 4. गोलंदाज वैभव षटकातील दुसरा बॉल असेल. मिलिंद धिंडा असे स्ट्रायकेंडला. आता मात्र चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकनाथ या ठिकाणी आउटफील्ड थोडासा खराब आहे. चेंडू झाडाला अडतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 7 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. हाणामारी करावी लागेल. षटकार आणि चौकाराने डील करावे लागेल दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज वैभव धूम पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील तिसरा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. फटका मात्र फसलेला आहे. पवन आहे त्या ठिकाणी. चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला कलेक्ट करतोय. फेकी करेल तोपर्यंत या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावाने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय गोलंदाज वैभव धूम. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आता पाहायचा उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल त्याच्या माध्यमातून. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल यावेळेस निर्धाव. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 6 धावा खर्च करतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र स्ट्रगल करत असताना पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपाडा संघाचे बॅटर आहेत. 5वा बॉल वैभव याचा. यावेळेस चेंडूला जर पाहिलं तर फ्लिक केलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावती समाधान मानावं लागणार आहे दोन्ही बॅटरना. धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. या षटकातील धावसंख्या 10 धावा. 4 गडी बाद झालेले आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचे. षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज वैभव तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी शॉर्ट पेच चेंडू. बॅटची एज आणि फलंदाज बाद. मोठा वलन पोरी जवळचा मोठा वलन येता जाता घरावलन पोरी येता जाता घरावलन. पालघरचा मोठा वलन पोरा पालघरचा मोठा वलन येता जाता घरावलन पोरा येता जाता घरावलन. पीरेमत तुवर करन ग पीरेमत तुवर करन. धन्यवाद डीजे.
वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र मयूर बाबर हा गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होईल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहायचा किती धावांची गरज असेल. 34 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 34 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे मिलिंद धिंडा. स्ट्राईक एंडला असेल. 34 धावांची गरज. गोलंदाज मयूर बाबर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती 34 धावा त्याला डिफेंड कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. त्याच्या संघाला पहिलाच बॉल. चेंडू जाईल हा निर्धाव. प्रत्येक डॉट डिलिव्हरी प्रेशर क्रिएट करून जाईल जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघांवरती. आता मात्र जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलर मयूर याने. प्रत्येक सामन्यामध्ये जर पाहिलं तर मयूर हा शेवटचा षटक हाताळतोय. आता मात्र जर पाहिलं तर अंतिम षटक हाताळतोय हा गोलंदाज मयूर बाबर. यावेळी दुसरा बॉल. काय घडलेला आहे मधल्या आतमध्ये. चेंडू बॅटची एज आणि फलंदाज बाद. धीरे धीरे चालू गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना ते धीरे धीरे चालू गो मैना खंडीले पाडीत नीन गो मैना कंडीला पाडीत नीन गो मैना कंडीला पाडीत नीन गो मैना धीरे धीरे. धन्यवाद डीजे. गोलंदाज मयूर तयार. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश. आता मात्र काय घडलेलं आहे. फलंदाज बाद होईल. आल्या माघारी परतावं लागेल बॅटरला. उमेश हा बॅटर बाद झालेला आहे. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करतोय मयूर बाबर हा गोलंदाज. आणि आपण जर पाहिलं तर या महत्वाच्या मॅच मध्ये स्ट्रगल करत असताना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ याला आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडाचा संघ आहे. टॉप 3 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी जर पाहिलं तर नक्कीच वाटचाल करत आहे गोलंदाज मयूर बाबर आणि त्याचा संघ आहे केतकी बॉईज खंडीपाडा. हा संघ आपण पाहतोय होम ग्राउंड आहे. या संघाचा नक्कीच चांगली कामगिरी राहिलेली आहे या आपल्या होम ग्राउंड वरती. गोलंदाज मयूर तयार. षटकातील पुढील चेंडू असेल हॅट्रिक बॉल. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद आणि हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे बॉलर मयूर बाबर याने. धन्यवाद डीजे. तर 4 चेंडू टाकून झाले आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे बॉलर मयूर याने. लागोपाठ 3 चेंडूवर 3 विकेटाने प्राप्त केलेले आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर नवीन आपण पाहतोय तो म्हणजे स्ट्राईक एंडला आहे विकास पानेरा. स्ट्राईक एंडला असेल. एवढ्याच फुलटॉस बॉल. चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. 1 धाव मात्र मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 11 वर पोचली गेलेली आहे. एकंदरीत 8 विकेट बाद झालेले आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचे. 8 गडी गमावलेले आहेत या संघाने. आता मात्र धावसंख्या 11 वर पोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघ. यावेळेस साफ्ट्रॅकर बॉल. चेंडू जाईल निर्धाव आणि सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन केतकी बॉईज खंडीपाडा संघ आणि हार्ड लक जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय रत्नागिरी सावंत साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मयूर बाबर या बॉलरला हॅट्रिक ज्याने पूर्ण केली होती त्याबद्दल 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. तर आपण जर पाहिलं तर नक्कीच सूरज धुमाळ यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे.